जुन्या मुंबई पुणे महामार्गावर चौक गावाच्या हद्दीत असलेल्या खाजगी कार्यालयाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली। 2 अग्निशमन बंबाच्या सहाय्याने तासाभरात आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले। या घटनेत कोणीही जखमी झाले नाही। महामार्गालगतच ऑटो केअर नावाचे वाहन देखभाल केंद्र आहे। या ठिकाणी विविध खाजगी कार्यालय देखील आहे। सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी कामाला असलेले सुरक्षारक्षक अर्जुन यांनी उजाडल्यामुळे लाईट बंद करत असताना ऑटो केअर केंद्रावरील बाजूने धूर येताना दिसला। तातडीने चौक दूरक्षेत्र पोलीस चौकीत याबाबतची माहिती देऊन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। माजी पंचायत समिती उपसभापती श्याम साळवी यांनी तातडीने रिलायन्स कंपनीतून अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवून दिला। या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत पथक खोपोली नगर परिषदेचा अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले। आगीने रौद्ररूप धारण केल्याने लगत असलेल्या लोकवस्तीतील रहिवाशांना पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे यांनी दक्ष राहण्यास सांगितले। चौक ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे, सदस्य निखिल मालुसरे, अपघातग्रस्त मदत पथकाचे विजय भोसले, हनीफ करजीकर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते। तासाभरात 2 अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत या इमारतीत असलेल्या लँड क्रुझर प्राईम प्लॉट डेव्हलपर्स यांचे कार्यालय पूर्णपणे जळून खाक झाले। कार्यालयातील संगणक व इतर विद्युत उपकरणे जळून कोळसा झाली होती। सुदैवाने सकाळची वेळ असल्याने या ठिकाणी कर्मचारी नसल्याने जीवितहानी टळली। आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर।